सज्जनो, या 7व्या अध्यायामधला जो आपला कालचा विषय होता, कालच्या विषयाला प्रारंभ जो केला आपण, तो विषय कर्म, अकर्म आणि विकर्म असा भागवतामध्ये आलेला एकादश स्कंदातला 7व्या अध्यायाचा हा विषय आपला कालचा सुरू होता. अगदी थोडक्यामध्ये कालचं रिव्हिजन करूयात आपण आणि विषयाकडे बोलू. तर कर्माचं बंधन नाहीसं होण्यास, कर्माच्या मागे असलेलं जे कर्तेपण सज्जन, हे कर्तेपणच आपल्याला नाहीसं करावं लागतं, करायला पाहिजे, नाही का? मूळ अडचण त्या जन्मभर आयुष्य म्हणजे जन्मभर आपल्याला त्या कर्तेपणामुळेच आपण जास्त मी केलं, मी असं केलं, मला असं करायचं, हा जो अहम किंवा त्या कर्तेपणाचं श्रेय कायम स्वतःकडे घेत राहणं, हेच मानवी जीवनामध्ये आपल्याला पारमार्थिक दृष्ट्या मागे खेचणार असतं. म्हणून कर्माचा पाया असणारं जे अहमपण आहे किंवा कर्तेपण आहे, ते नाहीसं व्हावं लागतं. आपण पहिल्यांदा पाहिलं की आपली मूळ वृत्ती बाहेर समाधान शोधण्याची. आपण खरं समाधान हे आतच आहे, पण मानवी स्वभाव, मानवी वृत्ती अशी आहे, किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचा कालचा विषय तर, बाहेर समाधान शोधण्याची जी आपल्याला स्फूर्ती येते, त्या स्फूर्तीला कर्म असं म्हणतात. अकर्म कशाला म्हणायचं? कालचा विषयाचा शेवटचा भाग आपला सुरू होता की जिथे करते पण नाही पण कर्म आहे. करते पण नाही, करता करणारा आहे, तो कर्म करतो आहे, तुम्ही आम्ही. सामान्यांच्या प्रवचनामध्ये असं होतं की बाबा एक भाऊ गेला, त्याचे लेकरं मागे राहिले, दुसरा भाऊ जो असतो त्या तिन्ही लेकरांना वाढवतो, त्यांचे विवाह करतो, सगळं करतो, नाही. पण तिथे दोन प्रकारचं होऊ शकतं. मी केलं म्हणणार असेल तर त्या कर्माची बाधा त्याला कायम राहील. कर्माची बाधा म्हणजे काय की कायम त्या अहंकारात. आणि मग त्या पोरांनी नाही विचारलं, ते वाईट वागले की मनापासून यांना वाईट वाटलं, आम्ही इतकं लहानाचं मोठं केलंय, लग्न केलं, आमकं केलं. ती लिस्ट तर एवढी अंतःकरणात बसलेली असते. म्हणून आपल्याकडे एक छोटी म्हण आहे, फार सुंदर, की नेकी करना दर्या में डालना. माणसाने आयुष्यभर सत्कर्म करत राहावी आणि परमेश्वराच्या चरणी अर्पण करत राहावी. विसरून जाऊ मी केलं हा भाव. म्हणून महाराज काय म्हणाले की कर्तव्य कशाला म्हणायचं, की ज्याच्यासाठी जे आपल्याला करणं कर्तव्य आहे, मुलगा आहे, पत्नी आहे, जे काही संसारात जे काही नाते, अगदी जिथे तुम्ही नोकरी करता तिथे सुद्धा तुमच्या वाट्याला आलेली जे विहित कर्म आहे, जे कर्तव्य आहे, ते कर्तव्य आपण त्या त्या व्यक्तींसाठी, मुलांसाठी असेल, भावांसाठी असेल, बहिणींसाठी असेल, समाजासाठी असेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, तुमचं कर्तव्य, तुमचा संस्कार, तुमची शिकवण ज्याप्रमाणे तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी कर्तव्याने वागा. त्यांच्यासाठी जे पाहिजे तेवढं करा, शेजारच्यासाठी सुद्धा. पण ते कर्म केल्यानंतर, ते कर्तव्य तुम्ही पार पाडलं शेजारी म्हणून, ते पाडल्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या क्षणाला तुम्हाला बरं म्हणेल. महाराजांचा शब्द करा, तुम्ही तुमचं कर्तव्य केल्यानंतर समोरची व्यक्ती तुम्हाला बरं म्हणेल किंवा तुमच्या उपयोगाला पडेल याची आशा न करणं, त्याला कर्तव्य करणं असं म्हणतात. खरं म्हणजे हे कर्मच आहे. किती साधी गोष्ट आहे ना. आपली म्हणजे सूत्र कुठे आहे? दुःखाचं सूत्र तुमच्या माझ्या. अपेक्षा. बापरे, नंदेच्यासाठी मी इतकं केलं, नामकं केलं, तिने आमच्यासाठी करा. अगदी सगळ्या घराघरांमध्ये. मला आपल्याला दोष नाही, आपल्याला त्याच्यातून शिकायचं म्हणून ती गोष्ट पाहून घ्यायची. आपल्याला संसारिक गोष्टी बोलायच्या नाही, पण त्या समजून घेतल्याशिवाय आपण कुठे अडकतो हे आपल्या लक्षात येणार. म्हणून हा विषय होत. मग ते काय म्हणाले,
कर्म तर तुम्हाला कळालं की जी तुमची सारखी एक ओढाताण चाललेली, चैनीने बसतच नाही माणूस. करू नये असं नाही प्रपंच. मस्त आंब्याच्या रसाचं जेवण बिवण झालं तर ते चांगले टीव्ही पाहायला लागले, तुम्ही बसले चांगले कूलर लावलेला नाही. तर 4 वाजल्यात अंगण साडा दुपारचा करून घेते, आता ते येणार हे येणार. ही जी कायम बाहेर समाधान शोधण्याची स्फूर्ती आहे ना, काहीतरी तुम्हाला कामाला लावतच राहते. नाही हा कोर्स झाला की तो करते, ते करते, हा करतो. करणं वाईट नाही, पण ही जी स्फूर्ती आहे, या स्फूर्तीला बाहेर समाधान शोधण्याची जी माणसामध्ये स्फूर्ती असते, त्या स्फूर्तीला कर्म असं म्हणतात. आता अकर्म सांगत असताना ते म्हणाले, अकर्म म्हणजे कर्म करणं, करते पण नाहीस होऊन. महाराज माझ्याकडून करून घेत आहे, माझं हे कर्तव्य मी केलंच पाहिजे ही भावना आहे. त्या परमेश्वराने मला संपत्ती दिली, त्या परमेश्वराने मला शरीर संपत्ती दिली, त्या परमेश्वराने मला चांगली बुद्धी दिली आणि यांना माझ्या मदतीची गरज आहे, मी मदत करायची. इथे माझं कर्तेपण कुठे आलं? माझं कर्तेपण ठेवायचंच नाही. करता करविता परमेश्वर आहे, माझे महाराज माझ्याकडून करून घेतात. या भावनेने, ही करता करविता मी नाहीच, या भावनेने जे कर्म केलं जातं, म्हणजे स्वतःकडे कर्म करतेपण नाहीस होऊन जे अकर्तेपणाने, मी करता नाही अशा भावनेने जे कर्म केलं जातं सज्जन हो, त्याला अकर्म असं म्हणतात. कालचं आपण पाहिलं ना उदाहरण, की संत सुद्धा तुमच्या माझ्यासारखा प्रपंचामध्ये गृहस्थाश्रमामध्ये वावरत असताना दिसतो आणि तो सुखीच असतो आणि आपण कायम दुःखी असतो. कारण आपल्याकडे आपल्या गृहस्थाश्रमात आपल्या प्रपंचात सगळं करते पण मी माझ्या डोक्यावर घेऊन वाहत असतो. नाही मला करायचं, मला मी केल्याशिवाय कसं जमेल. एक जण गाडीत चालला होता प्रवासामध्ये, आता बस चालली, सगळं झालं, सगळे बसले, एक सीट रिकामी. ते म्हणले अहो बसा. नाही नाही मला बसून कसं जमणार, मुलीचं लग्न आहे. अरे पण 2 तास प्रवास आहे ना आता. नाही मला बसून जमणारच नाही म्हणजे. उगीच आपण ते म्हणलं तुम्हाला तुकाराम महाराजांबरोबर तो माणूस गेला, त्या पारंबीला सोडले, खाली कसा उतरशील. नाही म्हणले आता मी कसा सोडू त्या पारंबीला. तुकाराम महाराज तुकाराम पटकन खाली उतरले. ते म्हणजे अरे पारंबीला सोडलं, नाही सोडलं. तसं त्यांनी जसं पारंबीला धरून ठेवलंय, तसं आपण या संसाराला, आसक्तीला धरून ठेवलं. मुलगा आहे, मुलगी आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करा, भगवंताच्या नामात राहा. नाही नाही मला त्याच 12वी त्याच परीक्षा त्याची टेन्शन मारत होता, धरूनच उठला. त्याचं कसं होईल. आज तुमचं सगळं चांगलं झालं, त्याचं नाही होणार का? तुम्ही फक्त कर्तव्यापुरते बांधलेला नाही का? आपणच घट्ट धरून ठेवलंय. क्षणभर जर विचार केला, सगळ्यांना जायचंच आहे, आपण गेलो, ज्यांच्याकडचे मृत्यू झालेले पहा, त्यांच्याकडची परिस्थिती, वर्ष 6 महिने 1 वर्षभर दुःख, ते त्यांच्या कामाला लागतात. सगळं परमेश्वरांची योजना. मग ते म्हणायचं कशाला, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकरी लायचं, तुला सोडणार आहे का तो? तुझं होणार नाही का? त्यांनी केलेलंच आहे. म्हणून करतेपण किंवा सज्जन हो, हा गृहस्थाश्रम करत असताना आपलं ध्येय काय? आपलं ध्येय आपल्याला परमार्थ साधायचा. परमार्थ साधायचा म्हणजे काय? तर आपल्याला अखंड समाधानात राहायचं. आणि आपल्याला अखंड समाधानात राहण्यासाठी काय करायचं? तर महाराजांनी दिलेली नामोपासना करायची, नाम घ्यायचं, सत्कर्म करायचे, कुणाचा द्वेष मत्सर करायचा नाही, उगीच रागराग करायची काही गरज नाही. तुमच्या रागाने काहीच फरक पडत नाही. ते कुठलं जे करायचं ते करणारच आहे. तुम्ही राग वाढवून, बीपी वाढवून, कोलेस्ट्रॉल वाढवून कशाला इंजेक्शन गोळ्या देता? हे सगळं होऊ नये म्हणून महाराज सांगितलं त्यांनी, अरे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. याचा अर्थ प्रयत्न करू नका असं नाही. पहिल्यांदा संतांनी सांगितलेलं आहे की अखंड कर्तव्य करता, कर्म कायम करत राहा. फक्त ते कर्म करताना आपल्याला करायचं कसं? श्रीकृष्ण सांगतात उद्धवा, अकर्तेपणाने कर्म करा. म्हणजे जी ड्युटी आहे, मस्त छान विद्यार्थ्यांनी छान अभ्यास करावा, मस्त पेपरला जावं, आलं की रिलॅक्स राहा. मायबापांनी मुलांना उत्तम ट्युशन काय असेल, काय लावायची नाही लावायची काय पाहावं, चांगल्या शिक्षणाची योजना करून त्याला समजून सांगावं आणि नंतर शांतपणाने आपण आपला देवदेव भगवंताचं नाम घेत राहावं. नाथांचं चरित्र मी जे आपल्याला सुरुवातीला काही सांगितलं, नाथ महाराज केवढा अधिकारी सत्पुरुष, एकुलता एक मुलगा हरी नावाचा, आणि तो नाथ महाराजांशी कसं वागतो हे चरित्रात आलेलंच आहे.
पण त्यांनी दुःख केलं का? सगळ्यांची इच्छा, तो काशीला निघून गेला. एकुलता एक मुलगा, त्या काळामध्ये घरी त्यांना शिकवण्यासाठी ब्राह्मण वेदोक्त पंडित घरी ठेवले होते की आपल्या लेकराला शाळेत जायची. घरी गुरुकुलात सुद्धा नाही, घरी शास्त्रीची घरी घ्यायची. ते शास्त्री पंडित सगळं शिकवायचे आणि उत्तम वयाच्या 10व्या-11व्या वर्षी उत्तम संस्कृत बोलायला लागला हरी. आणि आपले वडील म्हणजे नाथ महाराज हे नाथ भागवत संस्कृत मधलं मराठीत करतात, याचा त्याला राग आला. बाबा तुम्ही संस्कृत सोडून मराठीत काम करायला प्राकृतामध्ये कशाला करता? मला तुमचं हे पटत नाही, मी तुम्हाला सोडून निघून जातो. आणि काशीला निघून गेला एकुलता एक मुलगा. काय यातना झाल्या असेल माणसाला. अहो, ज्यांच्याकडे प्रत्यक्ष भगवान गोपाळकृष्ण पाणी भरायला थांबला आणि त्यांचं लेकरू काशीला निघून जात. जैसी स्थिती आहे, हे जे सगळं आलंय ना, आवडीने भावे हा अभंग त्यांच्या नित्याच्या अनुभवातला. की जैसी स्थिती आहे तैशा परी राहे आणि कौतुक पाहे संचिताच. हे असं का घडलं? समर्थ म्हणाले, मनात वाचिरे पूर्व संचित केले आणि तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळं ठरलेलं आहे, मग आपण काहीच करायचं नाही का? असं नाही. आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला विवेक दिला, आपल्याला कर्तव्य दिली, मग शास्त्र सांगतं त्याप्रमाणे वागणं आणि त्यातही संपूर्ण आयुष्य समाधानाने जगायचं जर असेल तर भगवान भगवान कृष्ण सांगतात उद्धवाला की अरे कर्म कर, पण ते कर्म अकर्तेपणाने. म्हटलं की संत काय करतात, माझा सगळा संसार आपण काल पाहिजे की राम चालवतो या भावनेने करता करिता तोय तुम्ही जस्ट डू युअर ड्युटी. तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य पार पडा. तुमच्या वाटेला आलेलं विहित कर्म प्रामाणिकपणे करा, त्याच्यातून जे काही व्हायचं तो पाहिजे. असं अकर्तेपणाने कर्म करणं त्याला अकर्म असं म्हणतात. आणि मग पुढचा विषय येतो की या कर्मामध्ये काही विधी म्हणजे शास्त्रानुसार विधी आणि निषेध न करणं म्हणजे निषेध, असा विधी निषेधचा अर्थ असा. काही कर्मांमध्ये काही कर्मामधील विधी निषेधांना, की जे विधी निषेध असलेलं कर्म असतं की जे करू नये, काही नाही, योग्य नाही, शास्त्राच्या नुसार नाहीये, असं जे कर्म असतं त्याला विकर्म असं म्हणतात. असं भगवान गोपाळकृष्ण उद्धवाला सांगतात. पुढचा मुद्दा जो येतो सज्जन हो, की हे कर्माचं बंधन कुठपर्यंत राहतं, तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये आपण असं समजून राहतो की मी देहच आहे, मी देहच आहे, मी देह आहे, ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माचं बंधन असतं. आणि अतिशय मुख्य मुद्दा, महत्वाची गोष्ट सांगतात श्रीकृष्ण की मी आत्मा आहे ही भावना दृढ झाली म्हणजे एक संज्ञा नाथ भागवतामध्ये आलेली अकर्तात्मक बोध. म्हणजे अकर्तात्मक बोध म्हणजे मी करता नाही, असं जेव्हा तुम्हाला पटेल. आणि सज्जन हे पटू शकतं का? मानवी जीवनाचं सगळं सूत्र या एका सूत्रात सांगितलं की मी आत्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. आणि ही भावना, म्हणून मी म्हटलं की या सत्संगाचा खरा फायदा काय, कधीतरी रात्री झोपताना एकदा तरी लक्षात येईल आपल्याला की मी देह नाही बरं का. हे रोज मनाला सांगावं लागतं. कारण आपल्याला कळत नाही का? आपल्याला कळतं. म्हणून ना तुम्हाला की माझं डोकं दुखायला लागलं, मग माझं म्हणजे कोणाचं? डोकं दुखतंय, पण कोणाचं दुखतंय, तो कोण आहे, तो कुठे आहे, आपल्याला कळतं. म्हणून ते आमके गोपाळराव गेले बाबा. गोपाळ देह दिसायला लागला ना, महाराजांच्या प्रवचनात ती गोष्ट. गोपाळराव गेले म्हणतात, गोपाळाचं देह मग गेलं कोण? जो गेलेला आपल्याला कळतो दुसऱ्याचा, तसाच तो आपल्यातही आहे. तो आत्मा जो परमात्म्याचा अंश आहे, तो मी आहे, हा देह नाही. या जन्मातली स्त्री पुरुष आई बाबा वगैरे काहीतरी झाले ना, त्याचं मी कर्तव्य करायचंय, पण मनाने हे समजून राहायचंय की मी त्या देवाचा अंश आहे, मी सद्गुरूंचा आहे, मी सद्गुरूंची लेक आहे, मी सद्गुरूंचा मुलगा आहे आणि माझं कर्तव्य काय असं. तर मग हे असं जेव्हा तुम्ही समजाल स्वतःला की मी आत्मा आहे,
तेही नाही कळालं तरी हरकत नाही. पण अकर्तात्मबोध म्हणजे करता करविता मी नाही हे ज्ञान होणं. शांतपणे जर विचार केला तर खरंच इतक्या वर्षापर्यंत आपला प्रपंच आपल्याला वाटतच त्या गाडी खालच्या कुत्र्यासारखं, नाही मी होते म्हणून यांचा संसार झाला, तोही म्हणतो की मी होतो म्हणून जमलं. ही आपली सगळ्यांची दृढ भावना आहे, बरं, सगळ्यांची दृढ भावना. पण खरं जर आपण मनापासून पाहिलं तर आपल्या आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग घडून गेले की ते आपण केले याच्यावर आपलाच विश्वास नाही, पण ते लोकांना सांगू शकत नाही. किती अघटित घटना आपल्या प्रपंचामध्ये घडले. अरे असं वाटत आता काहीच नाही, संपलं आता सगळं, आता काहीच खरं नाही. या पोरीचं लग्न होणंही शक्य नव्हतं, या मुलाचं शिक्षण होणं शक्य नव्हतं, मी त्या ऍक्सिडेंट मधनं वाचणं शक्य नव्हतं, घर बांधताना लाख रुपयाचं इतक्या लोक खर्च झालं, आता हा पैसा कुठून आणू, काय आणू. पण तुमच्या सद्गुरूने, तुमच्या आई वडिलांच्या पुण्याने, तुमच्या कुलदेवतेने म्हणा, तुम्ही केलेल्या कर्माने म्हणा, तुमच्या मागे असलेल्या पुण्याने तुम्ही त्याच्यातून वाचला. पाहिजे त्यावेळेला पाहिजे तो माणूस उभा राहिला, पाहिजे त्यावेळेला त्या ठिकाणी पैसा निर्माण झाला, अचानक कोणीतरी येऊन तुम्हाला मदत करून गेलं. हे प्रत्येकाच्या जीवनात झालंय की नाही. मग ते करणारा कोण आहे? तर तो माझा सद्गुरू, तुमची उपास्य. कुणाला शंकर आवडेल, कुणाला राम आवडेल, कुणाला कृष्ण आवडेल, कुणाला देवी आवडेल, काय असेल ते, एखाद्या संतावर तुमची श्रद्धा असेल. पण करता करविता सज्जन हो, आपण नाही हे त्या क्षणी आपल्याला वाटलेलं होतं, पण लगेच आपण विसरतो. नाही, मी केलं, तो जो मी आहे तो मी फक्त आपल्याला बदलायचा. या संसारातला मी करता बदलून तो करत आहे. माझे सद्गुरू, माझे देव, जे कोणी तुमचा तो भगवंत, त्या परमात्म्याने सगळं केलं आहे. नवे नवे इथून पुढे सुद्धा तोच करणार आहे, फक्त त्याला आनंद भावाने. नाही का, एखाद्या माणसाने जर आपल्या आयुष्यात काम केलं, आपल्या मुलीचे लग्न जमून गेलं, आपण त्याच्याप्रती किती कृतज्ञ राहतो. नाही, ऑफिसमध्ये साहेबांनी प्रमोशन दिलं तर कंबर तुटेपर्यंत वाकून त्याला नमस्कार करू, साहेब तुमच्यामुळं, साहेब तुमच्यामुळं, साहेब. आणि चांगलं आहे, कृतज्ञता आपण जशी साहेबांविषयी व्यक्त. तर समर्थ काय म्हणाले, अरे अन्न देतो उदरासी, शरीर विकने लागे तयासी, बा जेने घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. अहो, जिथे नोकरी करतो त्या साहेबाला किती सॅल्यूट मारतो आपण, बापरे. उद्या 8:30ला या, घरी तर 7:30चीच बेल वाजते आपली. नाश्ता 7:30ला करा, मला 8ला जायचं आहे. अरे बाप, त्यांनी चटके आणले की नाही, तिथे बरोबर 8:30ला वाकून बस. शरीर अन्न देतो, कारण त्याच्या सैरी पगार निघतो ना आपला. अन्न देतो उदरासी, पण हा विचार कधीच मनात येत नाही शेवटपर्यंत आयुष्याच्या, की ज्यांनी सुंदर शरीर दिलं. नाही का. संत कबीरांकडे एक नववधू आली, लहानपणापासून वाढलेली मुलगी कबीरांच्या शेजारी मोठी झाली, छान लग्न झालं. लग्न झालं आणि वर्ष 6 महिन्यांनी सासरवरून माहेरपणाची आली कबीरांच्या दर्शनाला. आता तिकडे इकडची गरिबी होती, पण तिकडे चांगलं होतं. नवऱ्यानी नाकातलं इथे मोरणी का काय असतं ते याची केली होती, डायमंडची मस्त. कानातले झुमके बिमके झाले, तसे पदर घेऊन जुन्या पद्धतीने चांगला पदर घेतला होता डोक्यावर, असा घेऊन मस्त कबीरांना नमस्कार करायचा. एकदा झालं, दोनदा झालं, कबीरांचं काही. शेवटी कबीरांचं लक्ष गेल्यावर तिने सांगितलं, लहानपण असं वाटली कबीर. कबीर म्हणाले, 1-2 तोळ्याचं सोन्याचं नाकात घालायला ज्या नवऱ्याने दिलं त्याच्यासाठी एवढं कौतुक त्याचं सांगायला त्यांनी केलं. पण ज्यांनी नाक दिलं, ज्यांनी कान दिला, त्याची कधीतरी आठवण होती का माय? त्या रामाची कधीतरी आठवण होते का? ती गोष्ट त्यांच्यासाठी नसून सज्जन हो, सगळी गोष्ट आपल्यासाठी. आपले सद्गुरू कबीर, तेच कबीर, तेच संत, संत महात्मे तेच सांग. खरंच आहे की ज्यांनी शरीर दिलं त्याच्याविषयी आपल्याला काही कृतज्ञ नाही. एक वाटी बदलायला गेलं तर 5 लाख रुपये लागतात. गुडघ्याच्या वाटीला, गुडघ्याची वाटी एकाला 5 लाख. 2 खूपच चांगले डॉक्टर, इतकं डॉक्टर भेटायचं त्यांना ज्यांचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले. एवढं कौतुक, पण एकदाही म्हणत नाही की महाराजांच्या गुडघ्याची चांगले. काय मानवी स्वभाव आहे. ज्या सद्गुरूंनी इतक्या दिवस ते दिले त्या गुडघ्यांचं कधी आपल्याला कौतुक वाटलं नाही. आणि त्या सद्गुरू ज्या परमेश्वराने दिलं त्याच्याविषयी. म्हणून हा अकर्तात्म बोध सज्जनो, की मी करता नाही.
ही भावना आपली दृढ होणं गरजेचं आहे. आणि ती दृढ होण्यासाठी पुन्हा एकदा सांगू का, अखंड त्यांचं स्मरण, अखंड अनुसंधान हा विषय. आणि मग पुन्हा तोच विषय मला तुमच्यापर्यंत सांगा वाटतं की अखंड अनुसंधान कसं आहे, सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानावर घालायची. महाराज म्हणले तुम्ही माझ्यासाठी अकर्तात्म बोध, त्याच्या पुढचं एक वाक्य सांगून पुढे माझ्या विषयाकडे येतो की अकर्तात्म बोध म्हणजे मी करता नाही हे ज्ञान होणं, ही खरी ज्ञानी पुरुषांची अवस्था होय. सज्जनो, किती दिवस आपण अज्ञानी राहणार? एवढं तरी ज्ञान आता शेवटच्या टप्प्यात आयुष्याच्या झालं पाहिजे की भगवंता तू शरीर दिलं, इतक्या वर्षांचा माझा संसार तू केलेला आहे, खरंच त्यांनीच केलाय. चांगले आई बाबा मिळणं, सगळं सगळं चांगलं मिळणं. जगाकडे जर पाहिलं तर जगाच्या मनाने आपल्याला किती सुख दिलंय. आणि अगदी शेवटचं सांगतो, फारच जर वाटलं ना तर मोठमोठ्या हॉस्पिटल मधल्या ICU मध्ये जाऊन 15 दिवसाला एक चक्कर मारायची. जेव्हा आपल्याला खूप फ्रस्ट्रेशन येतं, खूप आपल्याला वैफल्य येतं ना, तेव्हा वेगवेगळ्या विषयातल्या ICU मध्ये जाऊ, हार्टवाल्यांकडे जाऊन, ऑर्थोपेडिक वाल्याकडे जाऊन, गायनॉलॉजिस्ट, छोट्या मुलांच्या याच्यात जाऊन या, कुणाच्या पोटी कशी संतती काय सांगतो. ऑटिझम झालेले जे संतती असते त्या आईबाबांचं दुःख, त्या आईबाबांना त्यांची करावी लागणारी सेवा, आपल्यालाच जेव्हा ऑक्सिजन लावावा लागतो, जो सहजतेने आपण ऑक्सिजन घेतो, काय त्याची कृपा. आपल्याला उत्तम शरीर दिलं, आपल्याला उत्तम बुद्धी दिली, आपल्याला उत्तम सद्गुरू दिले, आपल्याला उत्तम मार्ग दिलेला आहे, आपल्याला सगळं कळतंय की सत्संगाशिवाय काही खरं नाही. एवढं असून सुद्धा त्या परमेश्वराला आपण जस्ट थँक्स म्हणत नाही. अहो, अखंड नाम घेणं, अखंड अनुसंधान राहणं म्हणजे काय, यू जस्ट से थँक्स. आपण नाही का कोणी ग्लासभर पडायचं थँक्यू थँक्यू, कोणी बसायला जागा दे, किती वेळा थँक्स म्हणतो आपण त्या, की तुमच्यामुळे माझा 4 तासांचा प्रवास झाला. अहो, ज्यांनी आयुष्यभराचा प्रवास सुखकर केला त्याला आपण कधीतरी थँक्स म्हणतो. मग आता काय करायचं, हा अकर्तात्म बोध आपल्या अंगामध्ये रुजण्यासाठी की मी करता नाही करता तू आहे, याच्यासाठी अखंड अनुसंधानाचा अभ्यास म्हणजे अखंड स्मरणाचा अभ्यास होतो. की सकाळी उठल्यापासून महाराज म्हणाले, अरे तुम्ही माझ्याशी कसं वागा म्हणाले. एका दिवशी महाराज, आम्ही तुमच्याशी कसं वागावं, तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू, आम्हाला कळतं हो, पण आम्ही फारच हीन दीन पापी वगैरे आहोत. खरं तुमच्या बाजूला बसायची आमची लायकी नाही. खरंच आहे सद्गुरूच्या, त्यांनी दया केली म्हणून आपल्याला त्यांनी घेतलं. नाही तर आपलं असं काय क्वालिफिकेशन आहे की महाराजांनी आपल्याला अनुग्रह द्यावा. पण स्वतः महाराजांना अनुग्रह देण्यासाठी, गुरु मिळण्यासाठी किती त्रास झाला. तर हा अकर्तात्म बोध म्हणजे मी करता नाही ही शिकवण अंगी रुजण्यासाठी अखंड स्मरण, अखंड अनुसंधान म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही अभ्यास करून प्रयोग म्हणून करा. प्रयोग 21 दिवस हा प्रयोग करा. कोणता प्रयोग, तर अनुसंधानाचा, अखंड अनुसंधान, अखंड स्मरण. अखंड स्मरण का, तर अखंड स्मरण याच्यासाठी की मला ते शिकायचं. मग आता हे अखंड अनुसंधान किंवा अखंड स्मरण कसं, तर सज्जन हो, अगदी सकाळी महाराज म्हणाले तुम्ही तुमच्या आईशी कसं वागता तसं माझ्याशी वागा, तसं माझ्याशी बोला. बर, आणि कायम मनात एक गोष्ट लक्षात ठेवा, मनाने काही दुसऱ्याला दिसत नाही, काही आपला मूळ स्वभाव म्हणा किंवा आपली वृत्ती अशी करून घ्या की आपण लहान आहोत. सगळ्यात अवघड गोष्ट ही की आपण स्वतःला लहान समजायला. तुम्ही बाळ म्हणून, छोटा मुलगा म्हणून, छोटी मुलगी म्हणून महाराजांच्या जवळ जा. मी तुमची मुलगी आहे, मी तुमचा मुलगा आहे, मी तुम्हाला साजेसा नाहीये, या भावनेने आपल्या सद्गुरूंशी, आपल्या देवतेशी नातं जोडा. आणि सगळ्यात सोपं मला वाटतं नातं जर कोणतं असेल ना, आई बाबाच, आईचं मुलाचं, हे नातं फार छान. त्याच्यामध्ये इतका तुमच्या अपराधांना क्षमा आहे आणि ती तर कायम वात्सल्य बोलते ती आईच. सकाळपासून प्रत्येक गोष्ट करताना, चला महाराज आता चहा करायचा ना, आधी महाराजांना दूध द्या. त्याच गोष्टी मी पुन्हा सांगतो, पण त्या करायच्या. या वर्षी 5-6 लोकांनी केले तर पुढच्या वर्षी 5-6 लोक करतील, यांचं रिपीट होईल. पण त्यांना नवीन आलेले ऐकले आणि अभ्यास होईल, आनंद आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात टेन्शन लेस आहे. तुम्हाला स्ट्रेस येणारच नाही. पण हा अभ्यास 21 दिवस असा करूनच पाहिजे की प्रत्येक गोष्ट, की आपल्या घरातली देवता, तिची मूर्ती किंवा तिची तसबीर
की ती नाही, तसबीर नाही, मूर्ती नाही, ती प्रत्यक्ष तुमच्यासाठी बसलेली. इथे स्वामी बसलेले आहेत, इथे ब्रह्मचैतन्य, आनंद सागर, ब्रह्मानंद, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज, जीजी महाराज बसलेलेच आहेत. हे भावाने तुम्हाला नुसतं पहिल्यांदा उत्पन्न करा आणि मग तसं वागा. चला महाराज चहा, दूध घ्या, त्या दुधाचा चहा, महाराज बाजारात जाऊन येतो, महाराज आज भाजी आण. प्रत्येक गोष्ट त्यांच्याबरोबर शेअर करा, त्याच्या भाषेत सांगायचं. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायला सुरुवात होईल, बाजारात जातोय, अमक्या साड्या आणायच्या, हे आणायचंय, किराणा आणायचा आहे, पोरीच्या लग्नाचे दागिने आणायचे, त्यांच्या कानावर घाला, आल्यावर त्यांना दाखवा एवढ्याचे. यांनी होतं काय की तुम्ही स्वतःच ममत्व, आसक्ती आणि त्याच्याबरोबर स्वतःचा जो अहम आहे माझा, तो विसरायला मदत होती. तुम्ही केलं आणि हे सतत तुम्ही केलं ना, आज केलं उद्या सोडून दिलं तर त्याचा रिझल्ट मिळणार नाही. पहिल्यांदा 21 दिवस करून पहा, मग सवयच लागून जाते. महाराज भाजी नाही, महाराज स्वयंपाक करा. तुम्ही स्वयंपाक करताना महाराजांना तुमच्या स्वयंपाकात नाही, पण आपण महाराजांना सांगितलंय. आता त्यांचं त्याच्या लक्षात. आणि मग त्याचं अखंड स्मरण राहण्यासाठी जितका वेळ आठवता येईल तितकं नाम आठवण्याचा म्हणजे म्हणण्याचा प्रयत्न. जे तुम्हाला ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरी, स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीराम जय राम जय जय राम, जो मंत्र आवडत असेल तो मनापासून घेत आपलं काम करत. आपण काम करत असताना खूप विचार करत असतो, खूप चिंता करत असतो, पण त्याच्यापेक्षा ते कार्य करत असताना जर आपण अखंड नामाचा अभ्यास केला तर तुमच्या हातून प्रत्येक घडणारं कार्य, अगदी म्हटलं स्वयंपाक तुम्ही करताय आणि नाम घेत स्वयंपाक केला आणि न नाम घेता रागामध्ये स्वयंपाक करून पाहतो. नंदनबाईकडे गेले होते, मग ती अशी बोलली, आपल्याला काही बोलता येत नाही, माही आपण बोलू शकत नाही, आपण काही बोलावं तर हेच खूप आपल्याला बोलतात. अशा विचारांमध्ये पोळ्या करा आणि दुसऱ्या दिवशी श्रीराम जय राम मध्ये पोळ्या करा. त्याचा फरक 100% पडलेला असतो. आणि ज्ञानोबा माऊली काय म्हणाली, कोणत्या प्रकारचं अन्न तुम्ही खाता तसे विचार तुमचे तयार होतात, तसं रक्ता मांसाचं शरीर तुमचं तयार होतं. आणि सात्विकतेने जर आपण ते केलंच की अन्न ही तुमची वासना निर्माण करते, मग ते अन्न पवित्र करण्याची जबाबदारी किंवा ती सेवा जबाबदारी ती तुमच्याकडे. आणि असं जर आपण नाम घेत, काही वेगळे काही आता या वयात कोणते स्तोत्र येणार नाही, काही पाठे करून काय, श्रीराम जय राम जय, मस्त सगळ्यात सर्वोच्च मंत्र दिगंबरा, रामकृष्ण, सगळे मंत्र तुम्हाला जो आवडेल तो मनापासून घेणं. महाराज म्हणाले अशी पूजा करणं, मानस पूजा करणं, त्याच्यामध्ये फरक आहे. मनाने करतो ना, मन तिथे बरोबर घट्ट करा, ते एकदम होणार नाही. पण नाथ महाराजांना जे आपल्याला सांगायचंय की अकर्तात्मबोध ज्याच्याकडे असतो तो ज्ञानी होऊन जातो, तो पुरुष ज्ञानी होतो. ज्ञानी कशासाठी व्हायचंय? उद्धरून जायचं. आपण कशाला जन्माला आलो, आपल्याला कुठे जायचंय, आपण कुठून आलो आणि आपल्याला कुठे जायचं. तर आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. हा जन्म म्हणणं किती कठीण आहे नाही का? पाप पुण्याची जबाब एक जेव्हा सारखे होतात तेव्हा शास्त्र सांगतं की तुम्हाला मनुष्य जन्म. आणि पुन्हा नामदेव महाराज म्हणतात ना, उठा उठा साधूजन, साधा आपुलारे हित, सज्जन सज्जन हो. साधूजन म्हणजे सज्जनांनो, मानवांनो. गेला गेला हा नरदेह, मग काही सावरलं. पुढचा जन्म तर मिळाला हरणाचा, काय माहिती आहे कोणता मिळणार, पुढचा जन्म कोणता मिळेल हे सांगता येत नाही. आत्ता जो मिळाला त्याचा पुरेपूर फायदा, पण त्यातही 50,000 काय 50,000 का 52,000 ज्याचे त्याचे आपले आधार कार्ड प्रत्येकाने पाहून घ्या आपलं तितके गेले. बरं त्यातले अर्धे झोपेत गेले. बरं आता किती राहिले हे एक माहित नाही, ते बरंच आहे म्हणा, पण माहितच नाही ना आता किती. 30 वर्ष धरून चला, समजा पुढचे 30 वर्ष आपल्याला मिळणार आहे. त्या 30 वर्षातले पुन्हा 15 रात्रीच्या झोप येते. दिवसाची झोप तर पुन्हा वेगळीच आहे. आज श्रीखंडच केलं होतं, मग खूपच झोप लागली. नाथ भागवताला यायला 5:30 झाले. मग गुरुवार होता. किती किती म्हणजे आपण प्रपंचामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करतो सज्जन, की मला प्रपंच व्यवस्थित करायचा,
करणं योग्य आहे. नियोजन करतो, अरे इतके दिवस मुलीच्या लग्नाला आलेले, मुलाच्या लग्नाला, आता हे कामं पटपट केले पाहिजे. हे जसं नियोजन आपण प्रपंचात करतो, सज्जनो, प्रामाणिकपणे स्वतःच्या छातीवर हात ठेवून डोळे लावून आपण आपल्यालाच प्रश्न विचारा की माझ्या जीवनाच्या ध्येयाचा मी विचार केलाय का? आत्ताही आपल्या कोणाला विचार, तुमच्या जीवनाचं ध्येय काय? तुम्ही हात वर करून जाऊ, काय ध्येय सांगूच शकत नाही लोकांमध्ये आपण. 4 व्हीलर राहिली, अजून दुसरा मजला चढवायचा आहे, हे ध्येय आहे नाही का? ध्येयाचीच आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलो, पुन्हा पुन्हा शास्त्र सांगतं की मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो ना, तर भगवंताला प्राप्त करून घेणं, ईश्वराला प्राप्त करून घेणं अगदी सोपं. अखंड समाधानात राहणं त्याचा अर्थ. आणि ते अखंड समाधान सज्जन हो, तुम्ही कितीही लोक, आपल्याला काय वाटतं म्हणजे त्यांच्याकडे हे म्हणून ते सुखी आहेत, मग ते मिळवायच्या मागे आपण लागतो. बरं, ते आपल्याला मिळालं, त्यालाही मिळालेलं आहे. तुम्ही जाऊन विचारा त्याला, खरं बाबा तुमच्याकडे 4 मोठ्या गाड्या आहेत, तुमचं 3 मजली घर आहे, सगळं एसी आहे, रोजची आवक मिनिमम म्हणजे 1 लाख रुपये तर SIP आहे त्यांचं पर डे. पण तुम्ही झोपल्यावर किती वेळाने झोप लागते तुम्हाला? काय मागे तुमचं दुःख आहे? नाही म्हणलं ते तिकडचे 55 लाखाचं आहे, पण आता हे 1 कोटीला जर गेलं तर बरोबर, ते कुठे गेले, हे 55 ला गेलं तरी सुखी आहेत का? महाराज म्हणाले, आपल्याला जे वाटतं ना की ते त्याच्याकडे आहे म्हणून तो सुखी आहे, ते तुम्हाला प्राप्त झालं तरी तुम्ही सुखी नाही, तो पण सुखी नाही. याचं कारण महाराजांनी इतकं सोपं करून सांगितलं. महाराज म्हणाले, अरे मी सुखाचा शोध करत गेलो, त्या सुखाचा शोध मी लावला, तो मला मिळाला, आणि मी तुम्हाला 100% सांगतो की ते सुख फक्त भगवंताच्या चिंतनात, भगवंताच्या भक्तीमध्ये, असे सगळे संत सांगतात. पण आपण ज्ञानोबांनी सांगूद्या, ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं, चोखोबांनी सांगितलं, नामदेवांनी सांगितलं, रामदास स्वामींनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. आपण मस्त कानाडोळा सगळ्यांनी केला. आपण म्हणत असताना समाज, त्यात आपण आपल्याकडे घ्यावं, मी माझ्याकडे. इतकं सांगूनही आपल्याला जर कळत नसेल सज्जन, तर आपण श्रद्धा दरिद्री म्हणतो. आपण श्रद्धेची दरिद्रीच, आपल्याकडे श्रद्धाच उत्पन्न होत नाही, इतकं सांगून. आता पुढची ओळी आपल्याला कालपासून जी पाहिजे होती की परमात्मेसी जो विभक्त, तो पुरुष बोलीचे अयुक्त, त्यासी नानात्वे भेदू भासत, निज निजत्व विसरून, त्या विसराचे उल्हासे, मिथ्या भेदू सत्यत्व भासे, त्या भेदाची आवेशे, अवश्य दिसे गुणदोष. अशा प्रकारचं पुढचं वर्णन येत असताना नाथ महाराज सांगतात, म्हणजेच श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की अरे भगवंतापासून जो विभक्त असतो ना, त्याला अयुक्त असं म्हणतात. म्हणजे जे भक्त नाहीत ते अयुक्त असतात. आणि हे कशामुळे होतं म्हणाले, ते भगवंतापासून दूर का राहतात? काय असं कारण असेल? का ते भगवंताकडे जात नाही? का सत्संग मिळत नाही? तर त्याचं कारण नाथ महाराज असं सांगतात सज्जन हो, की स्वतःचं खरं स्वरूप आपण विसरल्याने वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला आपल्यामध्ये, आपल्या पाहण्यात, आपल्या दृष्टीमध्ये भ्रम निर्माण झाला म्हणा, किंवा भेद निर्माण होतात. आता भेद निर्माण होतात म्हणजे काय होतं नेमकं, कसं होतं? तर पहिली गोष्ट अशी की आपण कायम मी कोण, तर हा देह, हे समजून कायम वावरत असतो. आता हे कितीही सांगितलं तर विसरणं शक्यच नाही, कारण इतक्या वर्षांचा नाही, अनेक जन्मांचा जो आत आत्मा आहे ना, ज्याला आपण असं म्हणतो की जो सूक्ष्म देह आहे, जो लिंग देह आहे, त्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या देहाची सवय. कुत्र असेल तर ते कुत्र, त्याला आता माणूस झाला तरी आपण ते समजतो, संत सांगून सुद्धा आपल्याला ते लक्षात येत नाही. पण त्याच्यामुळे आपल्या वागण्यात, पाहण्यात वेगवेगळ्या प्रकारचे भेद, सुख दुःख आहे, त्याच्यानंतर गरीब श्रीमंत आहे, स्वतःच मूळ स्वरूप आपण जे खरं स्वरूप ते पूर्ण विसरलो आणि त्याला देह समजू लागलो. इथून भेदाला सुरुवात झाली आपल्या आयुष्यात. आणि आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळे जे मिथ्या आहे त्याला आपण खरं भासतो
या भेद दृष्टीमुळे हे गुणदोष आपल्याला हटकून दिसतात. कारण आपण आपल्याला स्वतःला भगवंत स्वरूप समजत नाही, आपलं मूळ स्वरूप आपल्याला कळत नसल्यामुळे आणि मी देहच आहे असं समजल्यामुळे जे सगळं मिथ्या आहे. किती वेळा तरी आपल्याला आतापर्यंतचे अनेक उदाहरण आपण पाहिले, नाही काही खरं नाही असं आपण खूप वेळा म्हणतो, काहीच नाही. शेवटी आपण म्हणजे पहा, आपला खूप प्रपंचाचा चांगला धक्का बसला ना, त्यावेळेला प्रत्येकाच्या मुखातून आलेला हा शब्द, काही खरं नाही, शेवटी आपलं आपल्यालाच आहे, आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे, आपण एकटेच आलो, आपल्याला एकट्यालाच जावं लागणार. खूप प्रपंचाचा मार खाल्ल्यानंतर हे आपल्या लक्षात येतं. खूप आघात, जेव्हा आघात आपल्यावर होतात ना, तेव्हा सत्य आपोआप बाहेर पडतं. बरं, ते तेवढ्या पुरतच राहतं. पुन्हा एखादा सत्कार समारंभ आपला झाला चांगला की पुन्हा आपण ते सगळं दुःख विसरून जातो. नाही नाही, करायलाच पाहिजे, आपण नाही गेलो तर कोण करणार, त्यांच्या घरी भांडले त्यांचे. पुन्हा त्यांनी आपल्याला एखादा टोला दिला, इतकं केलं हे झालं, सारखं कळतं बरं. आणि सुख दुःख होणारा झेलणारा कोण आहे? शरीर बोलतं, दिसताना मुख बोलताना दिसतात, पण त्याच्या मागचा जो आहे ना, ते खरं स्वरूप आहे, पण ते कधीच लक्षात येत नाही. हे सगळे भेद लक्षात येतात बघा. आणि आता हाच विषय पुढे सांगतात की वास्तविक शुद्ध स्वरूपामध्ये जे गुणदोष दिसायला मुळीच जागा नसते. खरं म्हणजे यश, जर खरं मी स्वतःला एकदा समजून घेतलं ना, तर मग हे गुणदोष दिसत नाही. सज्जनो, ती अवस्था आज आपल्याला आलेली नाहीये. पण नाथ महाराज सांगतात की मूळ शुद्ध स्वरूप तुमच्या जर लक्षात आलं की मी कोण हे जर तुम्हाला कळालं नाही, आणि मी कोण हे कळण्यासाठी हा सगळा प्रपंच, नाथ भागवत वाचायचं काय, ते समजून घ्यायचं काय, त्याच्यातून नाम साधन करायचं कसं, उपासना कशी करायची, स्वतःला केव्हा विसरतो बघा तुम्ही. अगदी तुम्हाला थोड्याशा अनुभवावरून मी सांगतो. एखाद्या दिवशी मस्त जप होऊ द्या तुमचा, खूप छान जप, 1-1.5 तास समजा छान जप झाला, की काय आपल्याला सांगता येत नाही शब्दामध्ये. तुम्ही कोणत्या आनंदाच्या स्थितीत असता, पण आता हे केव्हा कळेल. 1-1.5 तास छान जप झाला, आणि तो 1-1.5 तास जप चांगला होण्यासाठी रोज काहीतरी जप करावा लागेल. त्याची गोडी निर्माण व्हायला पाहिजे. भगवंताविषयी, सद्गुरूंविषयी, त्या नामाविषयी प्रेम निर्माण झालं. ते होतं का बघा. इतकी वर्ष अनुग्रह घेऊन झाली, इतके वर्ष आपल्या वयाला झाली, पण अजूनही नामाविषयी डोळे लावून प्रत्येकाने स्वतःला पाहिजे, खरंच नामाचं प्रेम आहे का, खरंच मनापासून नाम आवडतं का. एक वाक्य आहे, काय नामात रंगलो मी आज, असं आपलं कधी झालंय का. सज्जनो, ही अवस्था आपल्याला गाठायची. किती दिवस पहिल्या वर्गात राहायचं सांगा. आप्पा म्हणायचे, अरे या जन्मात तुम्ही जितके पुढे जाल ना परमार्थात, तितकं पुढे जा. म्हणजे काय होतं म्हणाले आप्पांचे शब्द, म्हणजे काय होतं, पुढच्या जन्मामध्ये जर तुम्ही या जन्मामध्ये 3ऱ्या वर्गापर्यंत गेलात, म्हणजे एका विशिष्ट परमार्थिक प्रगतीपर्यंत, तुम्हाला लक्षात घ्या म्हणून 3रा वर्ग वगैरे, तर पुढचा जन्म तुमचा 4थ्या वर्गासाठीच. कारण इतकं ज्ञान, इतकं साधन, इतकं नामाचं प्रेम, इतकं भगवंताचं प्रेम या जन्मात जर तुम्ही करून ठेवलेलं असेल, इतकी नामसंख्या छान झालेली असेल, तर पुढचा जन्म बरोबर. पण पाहतो काही काही मुलं इतक्या लहानपणी त्यांना सगळी समज येते. ते जे क्रिकेटर्स तेंडुलकर वगैरे होते, किती लहानपणी उत्कृष्ट खेळायचे. आता तर त्या याच्यावर वेगळंच, छोट्या छोट्या मुली इतक्या सुंदर डान्स करतात. त्याच्यावर मागचा जन्म काय असेल, मागच्या जन्मातला अभ्यास. काही छोटी मुलं, मी तुम्हाला सांगतो ना, वयाच्या 9व्या वर्षी संस्कृतचा पूर्ण अभ्यास झालेला, पूर्ण 9व्या वर्षी संस्कृत लघु सिद्धांत कौमुदी मुखोद्गत असलेले आपल्या नांदेडमध्ये असे मुलं, 9व्या वर्षी पूर्ण संस्कृतचं अध्ययन झालं. म्हणजे मागच्या जन्मातला त्यांचा अभ्यास किती असेल. म्हणजे जो अभ्यास आपण या जन्मात करणार आहोत, तोच अभ्यास पुढल्या जन्मात सद्गुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने तुम्हाला भगवंत पुढे नेणार. कालच आमची चर्चा करत असताना की भगवान शंकर आणि पार्वती मातेची चर्चा सुरू होती, आणि कलियुगाच्या प्रारंभावर त्यांनी, ते अजून कलियुग यायचं होतं तेव्हा ते दोघं जण कैलासावर गप्पा मारत असते.
जगाची आईन जगाचे माता पिता आहेत, त्यांची चर्चा दुसरी कोणती असते? तर ते म्हणाले आता कलियुग सुरू होणार आहे, तर तिकडे राम होते, कृष्ण होते, आणि भगवान शंकर तर म्हणाले कलियुगामध्ये अवतार नाहीच, होणारच नाही. कोणासाठी अवतार घ्यायचे? कारण भगवान गोपाल कृष्ण रामाने अवतार घेतला किंवा त्याचे अवतार जे झाले तेव्हा ते काय म्हणले, परित्राणाय साधूना, म्हणजे सज्जन माणसांचं, साधू माणसांचं, सज्जन माणसांचं, सात्विक माणसांचं रक्षण करण्यासाठी मी जन्माला येणार, आणि मग ते पहिले करेल, आणि मग परित्राणाय साधूना म्हणजे ज्यांचं रक्षण त्यांना सांभाळेल. विनाशायच दुष्कृता, म्हणजे आधी मी कोणासाठी येणार? सज्जनांसाठी, मग त्या राक्षसांना म्हणाले. आता कलियुगामध्ये ते म्हणाले जन्म घेण्यासाठी भगवंताला, अवतार घेण्यासाठी सज्जन कुठे? किती भयावह आहे. रामराज्यामध्ये राम भारतात होते, अयोध्येत, आणि त्यांचा शत्रू कुठे होता? लंकेमध्ये. हे दोन देश. पुढे रामावतार संपला, कृष्णाचा अवतार आला, द्वापार युग. द्वापार युगामध्ये तर एकाच घरात शत्रू, पांडव आणि कौरव एका कुळातच शत्रू निर्माण झाला. त्याच्या पुढचं कलियुग. आता घरात तर तेव्हापासूनच आलेलं आहे, महाभारताच्या शेवटात. ठीक आहे, भरतावर कसं प्रेम करावं, भावांवर प्रेम कसं करावं, आईवर प्रेम कसं करावं, कोणत्या आईवर लौकिक दृष्ट्या, कैकेयी मातेवर सर्वात जास्त प्रेम रामाने करून दाखवलं, असा काळ होता. इथे भाऊबंदकी सुरू झाली, म्हणजे ते आलंच, ते पहिलं विसरलं सगळं. आता कलियुगामध्ये युद्ध कोणाचं कोणाशी? आपलं आपल्याशीच. हे करू का ते करू, हे चांगलं आहे, इकडनं जास्त पैसा मिळतो, टेबलाच्या खालून जास्त येईल, माझं माझ्याशी येत, मीच इतका खराब झालोय, इतका वाईट झालोय की मी सज्जन म्हणून म्हणण्याच्या लायक राहिलेला नाही, असा समाज निर्माण झाला. तो भगवंत म्हटले मी येऊ कोणाकरता? तेव्हा सज्जन होते त्यांच्यासाठी मी येणार होतो. काही पात्रता कोण कोणाकडे जातं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाभारतामध्ये कृष्ण शिष्टाईसाठी भगवान गेले, पण राजवाड्यात जेवले का ते? दिवसभर राजमहालात होते, 3, 4, 5 मीटिंग त्यांनी दुर्योधनाबरोबर आले, नको करून. पण भगवान शेवटी भोजन प्रसादाला कुठे गेले? विदुराच्या. का? त्या पात्रतेचं फक्त विदुरच होते की जिथे भगवान गोपाळ कृष्णांनी जावं. आता एखादा मोठा पाहुणा येणार, त्याची जर व्यवस्थाच आपल्याकडे नसेल तर तो पाहुणा येतो का प्रपंचात? येत. नरेंद्र मोदी आले तर आपल्या घरी येतील का? देवेंद्र फडणवीस येतील का घरी? हे साधं याच्यातलं उदाहरण देतात. त्या स्टँडर्डचं. तसं भगवंताला या युगामध्ये येण्यासाठी सज्जनच, भगवंत महाराज म्हणे सज्जनच राहिले नाहीत. मग त्यांनी मग पार्वती माता भगवान शंकरांना विचारतात, अहो मग कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण राहील? मग या लोकांचा उद्धार कोण करेल? तुम्ही तर म्हणता देव येणार नाही, मग देव येणार नाही तर कलियुगाचं रक्षण कोण करेल? पार्वती माता शंकर म्हणतात पार्वतीला, पार्वती काळजी नको, या कलियुगामध्ये सद्गुरूच सर्वश्रेष्ठ असतील, देवांपेक्षाही नव्हे, कलियुगातच नव्हे तर सर्वच ठिकाणी आहेत. पण आता कलियुगामध्ये फक्त नामावतार होतील. हे दिसायला आपल्याला देहानी मनुष्य दिसले, पण हे नामावतार होते, नामावतार. आपला विषय परवाच झाला. काय नाम नाम नाम. दुसरं म्हणाले, आता हे जे अंतर्गत युद्ध आहे की मीच माझा शत्रू आहे, माणसाची बुद्धी किती लवकर चळते, भ्रष्ट होते. पहा, आपण अरे आतापर्यंत हा माणूस चांगला होता, असा वागला. 40 वर्ष तपश्चर्या करणारे 41व्या वर्षी एकदम विचित्र वागतो.
कलियुगाचा महिमा असा आहे, इतका मोह फक्त मात्र महाराजांनी सांगितलं. फार सुंदर आहे. काय सांगितलं महाराज म्हणाले, अरे कलीचा एक गुणधर्म आहे म्हणे, तो भित्रा आहे. अरे भितो कोणाला म्हणाले? नाम, उपासना, सात्विकता, सत्वगुण, तपश्चर्या, आचरणशीलता, इथे तो येऊ शकणार. कारण कलियुगाला त्यालाही कंचित, त्याला कुठेतरी यावंच लागणार. भगवंताला त्याची व्यवस्था करायची होती. मग तो कुठे जाणार? सांगितलं, पैसा वाममार्गाने, दारू, सट्टा, पत्ते, ही जी विचित्र विचित्र ठिकाण आहे, या ठिकाणी तो आहे. आणि आपण पाहिलंय, रात्री कोणत्याही रोडवर प्रवास करा, 12, 1, 3 वाजेपर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारचं जेवण सगळ्या रस्त्यांवर आवडून. नाहीतर या संस्कृतीमध्ये रात्री जेवण सूर्यास्ताच्या नंतर तर जेवणच नव्हतं. आणि 12च्या नंतर आपल्याकडे हॉटेल सुरू व्हायला, 10च्या नंतर सुरू होतात वेगवेगळ्या हॉटेल्स. कलियुगाचा प्रारंभ. तर महाराज काय म्हणाले, अरे कलियुगामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कली भित्रा आहे. आणि तो भीतो कोणाला? तर नाम, भगवंताच्या चिंतनाच्या ठिकाणी तो येऊ शकणार. त्याला सांगितलं की या ठिकाणी तू जायचं नाही. हा, तुझ्यासाठी एवढ्या कन्सेशनल जागा दिल्या, तिकडे जा. तू कुठे जायचं नाही. मग आपण कुठे राहायचं? आपण भगवंत आहे. महाराज म्हणाले ना, कली मातला आहे, पण म्हणाले जो नाम घेईल, जो उपासनेत राहील, त्याच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही, असं अभिवचन जेव्हा आपल्याला सद्गुरू सांगतात, त्याच्यावर तर आपण विश्वास ठेवावा. आणि सज्जन हो, पुन्हा सांगतो की हे सगळं स्वरूप, स्वतःचं स्वरूप ओळखणं किंवा आपल्याला ही माया, हे ब्रह्म समजून घेण्यासाठी साधनेसारखं उपाय नाही. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण. सगळे 28 अभंग आपण पाहतो किंवा हरिपाठ, पंचरत्न हरिपाठ हे पहा. त्या सगळ्या हरिपाठांमध्ये नाम घेता वाया गेला ऐसा देखिला ना ऐके. नाम घेऊन कोणी वाया गेलं, महाराज म्हणले असं झालंच नाही. सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणाले, जे नामी लागले ते निश्चितच तरले. म्हणून आपण नामाला सोडायचं. आपल्याला तेच तेच पुन्हा सांगायचंय की आपलं हे जे स्वरूप आहे, की हे जे आपल्याला भेद दिसतात, हा तसा तो तसा, ही दृष्टी सुद्धा बदलण्याचं काम, तुमची वृत्ती बदलण्याचं काम. वृत्ती म्हणजे काय? थोडक्यात म्हणलं तर स्वभाव. एखादी गोष्ट घडल्यानंतर सुखाची असो दुःखाची असो कशी असो, जेव्हा एखादी गोष्ट घडते आपल्या आयुष्यात, तेव्हा तिला जी प्रतिक्रिया आपण देतो त्याला वृत्ती असावी. तुमचा मुलगा काहीतरी शाळेतून खोड्या करून आला, आईने पाहिलं बाबांनी पाहिलं, दोघांच्या प्रतिक्रिया पहा तुम्ही कशा असते. बाबाची कशी असते, आईची कशी असते, ती त्यांची त्यांची वृत्ती. वडील काही भाग्यवान असले तर आई, ज्यांचे वडील सॉफ्ट, आई पाहिजेच, पण आई कडकच पाहिजे. आई कडक असल्याशिवाय मुलं चांगले होत नाही. शिस्तीचेच पाहिजे. प्रत्येकाला तिला सगळं माहित असते, मुलगा असो मुलगा. सगळे हे सगळे संस्कार आपली भारतीय तत्वज्ञान, आपला अध्यात्म आपल्याला शिकवतो. धर्माचं शिक्षण फार गरजेचं, फार गरजेचं. त्याच्याशिवाय मुलांना संस्कार, त्यांना सांगितलं, मुलं अत्यंत बुद्धिमान आहेत, मुलं अत्यंत चांगली आहेत, फक्त त्यांच्या समोर त्यांना 24 तास तुम्ही चांगलं दिसण्यासारखं तुम्ही वागा. त्या घरातलं वातावरण, महाराज म्हणाले, घरातलं वातावरण इतकं पवित्र असावं, इतकं शांतीचं असावं की आपल्या घरी आलेल्या माणसाला पुन्हा परत जाऊ नये. आणि जायच्या वेळेस त्याच्या डोळ्यात पाणी यावं. कशामुळे? माहेरपणामुळे. काय माहेर सारखं वाटलं. महाराज म्हणाले, आपल्या घरी आलेल्या माणसाला माहेरी आल्यासारखं वाटावं आणि जाताना मग त्याच्या डोळ्यात पाणी यावं की माहेर सोडून चाललं. नाही तर पाणी येतं आणि जाताना अंबरठ्यावर आशीर्वाद देतो, पुन्हा या घराची पायरी चढणार. असं होता कामा नये. असं होत नाही सज्जन, आपल्याकडे तर नाहीच होत. पण काय किती किती सोपं करून त्यांनी परमार्थ, हा सगळा परमार्थ श्री महाराजांनी, संतांनी अगदी सोपा करून सांगितलं. कोणत्याही शाळेत ते शिकायला गेले नाही, कोणते मोठे ग्रंथ त्यांनी वाचले नाही, पण ते इतके अखंड नामात राहिले की सगळं ज्ञान त्या नामामुळे, ते ज्ञानच त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये समाविष्ट झालं.
ब्रह्मज्ञान जे मिळालं त्यांना आणि त्यांनी ज्या सोप्या भाषेत सांगितलं, म्हणून म्हटलं अखंड अनुसंधान हे तुम्हाला तुमचं अहम विसरायला पण करतं. आणि तुम्हाला पाया पडून मी नम्रतेने सांगतो सज्जन, खरंच नामाचा अभ्यास करा. कारण या धकाधकीमध्ये, या कलियुगामध्ये दुसरा पण मोठमोठ्या पूजा, व्रत, वैकल्य, यज्ञ या काळात आपण करू शकत नाही. आणि जरी केले तरी ते शास्त्राच्या नुसार नक्कीच होत नाही. सगळ्यात मोठा यज्ञ भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितला, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. ते नाम म्हणजेच खरा यज्ञ. आणि तो आपल्या आत चालणार आहे. जोपर्यंत चैतन्य आहे, ती ऊर्जा आहे, ती उष्णता आहे, नाही का, तोपर्यंत दुगदुगी आहे, तोपर्यंत ना. आणि त्या यज्ञामध्ये समिधा कोणती, तर तुमच्या रोजच्या नित्य नामाची श्रीराम 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 असं अखंड त्या नामाला न विसरण्याचा अभ्यास केला तर महाराज म्हणाले की हे भेद जे आहे कर्मामधला तो तुमच्या मध्ये राहणार नाही. जाता जाता एक मुद्दा सांगतो की आपण कर्मही करतो, अर्थात प्रापंचिक कर्माबद्दल मी बोलत, पारमार्थिक कर्माबद्दल बोलतो की आपण जे सकाम कर्म करतो. सकाम म्हणजे काय, हिला नोकरीला म्हणजे 11 गुरुचरित्राचे पारायण करतो ब्राह्मण लावून, आपण हे सकाम कर्म झालं. हरकत नाही म्हणाली की मला हे प्राप्त व्हावं, मला ते प्राप्त व्हावं, मला ते प्राप्त व्हावं. म्हणून भगवान सांगतात की तुम्ही जी अशी सकाम कर्म करता, ही सगळी सकाम कर्म तुम्हाला स्वर्गापर्यंत पोहोचवतात. म्हणजे तुम्ही खूप पुण्य केलं, तुम्ही पुण्यवान झाले. भगवंत म्हणलं अरे याचं डिपॉझिट पुण्याचं इतकं झालं बाबा, 1 करोड काय असेल ते पैशाच्या बाबतीत समजावून, तर तेवढं पुण्य 1 करोड समजा तुमचं झालं. आता ते काही मी जाऊन पाहून आलेलो नाही, आपल्याला कळावं म्हणून सांगतो. तर तुमचं इतकं पुण्य झालं, कळावं म्हणून एक राशी सांगितली की इतकं करोड तुमचं पुण्य झालं. मग गेल्यावर आपला हिशोब आहे, यांचं काय, हा यांचं इकडं, हा जाऊ दे, यांना कुठे, स्वर्ग. बरं, त्या स्वर्गामध्ये पुन्हा 6 लेवल आहेत म्हणे. पुन्हा तुम्ही मला प्रश्न विचारू नका, तुम्ही पाहून आले का. हा, तर त्या स्वर्गामध्ये तशा लेवल्स आहेत. मग यांचं कोणत्या तरीमध्ये आपण जातो की नाही, अगदी सोपं जर म्हटलं तर आम्ही गेलो भाऊ कुलू मनालीला गेलो. मग ते म्हणजे मग ते 3 स्टार 4 स्टार 5 स्टार का 7 स्टार हॉटेल पाहिजे, आपलं बजेट कितीच आहे, 3rd AC ने गेलो, 3 स्टार हॉटेल द्या बस. पुन्हा त्याच्यात आपण राहतोच किती, रात्री झोपायचं, दिवसभर तर फिरतोच, बरोबर. मग आपलं बजेट आहे 3 स्टारच, 3 करोड वाला आला पुण्य समजा, त्यांचं वरच्या लेवलचं, त्यांचं त्याच्यापेक्षा. म्हणजे त्या स्वर्गात सुद्धा जे जे पुण्य केलेले पुण्यात्मे आहेत, त्या पुण्यात्म्यांना अशा प्रकारचं ठेवलं जातं असं सांगितलं जातं. एका ठिकाणी एका ग्रंथात मला आठवत नाही पण वाचण्यात आलं की तिथे सुद्धा पुन्हा भेद निर्माण होतो. अरे बापरे, यांना फिरायला AC गाड्यात, आपल्याला नॉन AC, असं काहीतरी तिथे पुन्हा, म्हणजे तिथे सुद्धा ते आहे. आणि तुमचा पुण्याचा अंश संपला की त्या स्वर्गातून पुन्हा तुमच्या राहिलेल्या कर्माच्या नुसार असलेली गती त्या योनीमध्ये तुम्हाला मिळते. म्हणजे सकाम कर्म सुद्धा स्वर्गात जावं लागतं, हे लक्षात घेऊन कर्म करून कर्माच्या बंधनातून मुक्त व्हावं आणि समाधान प्राप्त करून घ्यावं. सज्जनो, हेच आपण हे ओळखून बघा. म्हणून भक्ती करत असताना अगदी महाराजांनी पुन्हा हे सगळं सांगायच्या ऐवजी महाराजांनी 2 वाक्य सांगितलं, ते सांगतो आणि मग थांबूया. महाराज म्हणाले याच्यात सुद्धा आपण अडकायचं नाही. माझा शिष्य, माझा मुलगा, माझी मुलगी या स्वर्गाच्या आसक्तीमध्ये, सकाम भक्तीच्या आसक्तीमध्ये अडकू नये म्हणून महाराजांनी सोपं सांगितलं. महाराज काय म्हणाले, नाम फक्त नामाकरताच घ्यावे. म्हणजे आज आपला 30,000 जप झाला महाराज, हा सगळा जप अजून नाम घेण्यासाठी. आज जप केला कशासाठी, अजून नाम घेण्यासाठी, अजून नाम होण्यासाठी. कशासाठीच नाही, नाम होण्यासाठी. नामाकरता नाम घ्या म्हणजे त्यात राम आहे असं दिसत. हेच आपल्याला मिळायचं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी कुटुंबाचे मिळून 13 कोटीचा संकल्प आपण केला. सज्जनो, पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो की इतकं आयुष्य गेलंय, बरं पुढे किती राहिलं माहित नाही. मग तुम्ही म्हणाल मग आता काय माहित नाही, मग कशाला 13 कोटीचा करायचा असं आपल्याला. मग केव्हा करावा,
मग रात्री निजल्यावर करावं का, मग उठून स्नान नाही केलं तर करावं. महाराजांनी सगळ्यात पहिले जानेवारी महिन्यातले सगळे प्रवचन वाचा महाराजांचे. नामाला उपाधी म्हणजे कंडिशन लावू नका, उपाधी लावूच नका. नाही मी आता स्नानच केलं नाही, मग पेपर वाचत बसलाच की नाही, कादंबऱ्या वाचतोच की नाही. महाराज म्हणायचं सकाळी उठलं पटकन चूळ भरावं, बसावं, जोपर्यंत चहा आणून देत नाही तोपर्यंत न मागता जप करत असत. 8, 8:30, 9 कधीपर्यंत देतीलच नाही. आमच्या घरचे 6:15 देतात, आपल्याला लवकर मिळतं. आपल्याला छान जप म्हणजे सांगायचा मुद्दा असं किंवा आपला वेळ वाया जात नाही. थोडं काही कुठे भाजी बनवता एकदम तर काही आपण काही भाजी बाजत आणि काढतच नाही. आता 2 मिनिटं बसले जवळच माळ एक माळ तर होईल. ते भाजी धुवून आणून जेवढेपर्यंत ते आपल्याला जेवायला वाढतायत, नैवेद्य वाढतायत, तोपर्यंत आपण काय करतो, एक माळ असा एक 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 माळ केला तर संध्याकाळी तुमच्या लक्षात येईल, अरे पाहता पाहता 130 म्हणजे 13,000 जप झालाच आहे. पण तो 13,000 केव्हा होईल, जेव्हा आपण संकल्प करू ना, ते संकल्पच आपल्याला जमल. माझं वाक्य मी तुम्हाला सांगत नाही, माझं ज्ञानही मी तुम्हाला सांगितलं. जे जे महाराजांचं वाचलं, जे जे काही ऐकायला मिळालं, त्यातून जे काही मला आपल्या हिताचं वाटलं, मला उपयोगात आणता आलं, ते सांगतो सगळं. संकल्पाची शक्ती फार मोठी असं महाराजांचं एक वाक्य प्रवचनात लिहिलेलं. जुलै महिन्याच्या संकल्पाची शक्ती फार मोठी असते आणि ती काय काम करते. आता ज्यांनी संकल्पच नाही केला त्यांना काय करणार नव्हतं सांगा ऐकले. आणि सुनीता ताईला विचारतो काय शक्ती, 14 कोटी झाला, 3.5 झाला, आता 13. पहा तुम्ही 13च्या समाप्तीला पुन्हा आपल्याला 13च्या समाप्ती. सज्जनो, ती संकल्पाची शक्ती खरंच काम करते. म्हणून आजची झालेली सेवा नाथांच्या चरणी अर्पण करत असताना, सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करत असताना आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की नामाच्या संकल्पाचा लवकर पटकन, साड्या संपत आल्या पटकन जातो की संपतील का काय, घेऊन या 5 मिनिट. अनुभव असतो आपला, आपण काही अनुभवाशिवाय बोलत नाही. संपलं तर काय करतात, तसं गेला गेला हा नरदेह मग कैसा, बिलकुल काळजी करू नका. वयाची तर काळजी कशाचीच नाही, फक्त एक महाराज म्हणाले तुम्ही नामाची काळजी नाही, मला रोज इतक्या माळा करायच्याच. बरोबर ते नाम तुमचा बुडाला ना तर भरून काढतो, बरोबर तुम्हाला ती जागा करून देतो, मनाला सांगतो अरे 2 दिवस झाले तुमचे गेले वाया, करून घ्या आता जप. आणि ती संकल्पाची शक्ती करते. पण ते करण्यासाठी संकल्पच करावा लागतो. ही प्रार्थना, झालेली सेवा सद्गुरूंच्या